यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा करायचा आहे. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:54 शक्यतो सकाळी लवकर साधारण 8 वाजायच्या आतमध्ये आपण गुढी उभारणं हे उत्तम मानलं जातं. आता पाहूया की ही गुढी कशी उभारायची. गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ आणि सरळ बांबूची काठी घ्यावी. ही काठी खूप जाड नसावी आणि खूप पातळही नसावी आणि शक्यतो वरच्या बाजूला थोडी निमुळती असावी. म्हणजे झाड कसं वाढतं ते खालून जाड आणि पुढे बारीक असतं तशी उलटी नसावी, म्हणजे खाली बारीक वर जाड अशी नसावी. गुढी उभारण्यापूर्वी ही काठी जी आहे ही स्वच्छ पुसून घ्यावी, अगदी स्वच्छ पुसावी ओल्या फडक्याने, आणि तिच्यावर हळद कुंकू आणि कुंकवाचे आणि हळदीचे प्रत्येकी 5 पट्टे काढावेत. 3 काढले तरी चालतील. यानंतर काठीला पिवळं किंवा केशरी रंगाचं नवीन रेशमी वस्त्र बांधा. काही लोक साडी बांधतात. त्याचबरोबर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठीची माळ आणि एक फुलांचा हार बांधा. काठीच्या वरच्या टोक्याला तांब्याचा किंवा पितळ्याचा किंवा चांदीचा कलश पालथा घाला. शक्यतो स्टील आणि काचेचा कलश अजिबात किंवा पेला वगैरे पालथा घालू नका. काही लोक काचेचे ग्लास ठेवतात, असलं पण काही करू नका. कारण हा जो कलश आहे ना, हा एक विश्वाचं प्रतीक आहे, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आता गुढी उभारण्याची जी जागा आहे ती घराच्या बाहेर उजव्या बाजूला थोडीशी उंचावर निवडावी. दरवाजातच अर्थात उभी करायची आपल्याला. ही जागा जी आहे ती आधी स्वच्छ करून घ्या. तिथे पाट मांडा, गोमूत्र शिंपडा, ती जागा स्वच्छ करा, मग रांगोळी काढा आणि मग पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती ती गुढी उभी करा. गुढी उभारल्यानंतर तिचं पंचोपचार पूजन करा, म्हणजे तिला थोडं पाणी शिंपडा, हळदी कुंकू आदिवा उदबत्ती दाखवा, ब्रह्मदेवाचं स्मरण करा आणि म्हणा ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. यानंतर गुढीवर थोडं जल शिंपडा. गुढीवरील कलशाला कुंकवानं स्वस्तिक काढा आणि त्याच्या बाजूला 4 रेषा काढल्या तरी चालते. गुढीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा. अगरबत्ती आणि तुपाच्या दिव्याने गुढीची औक्षण करा किंवा आरती करा.